नमस्कार, एम ए रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपल्याला मुळ्याच्या पानांचा पराठा बनवायचा आहे. त्यासाठी इथे मी मुळे घेतले आहे आणि त्याचे पानं आपल्याला काढून घ्यायचे, मुळे बाजूला करायचे. मुळ्यांचे सालं काढून आणि किसून घ्यायचं आहे आणि पानांच्या चिरा पूर्णपणे काढून घ्यायच्या आहे. नुसते पानं घ्यायचे आणि बारीक चिरायचे आहेत. त्यात टाकण्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. मुळा आणि कीस एकत्र करायचं आणि ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ त्यात टाकून घ्यायचं आहे आणि त्यावर 1 चमचा आपल्याला तिखट घालायचं आहे. यात थोडी हळद घालायची आहे, हिंग आणि चवीनुसार थोडंसं मीठ घाला. थोडा ओवा घालायचा आहे आणि थोडं पाणी टाकून आणि गोळा तयार करायचा. खूप पाणी टाकायचं नाही, अगदी थोडं पाणी टाकून आणि गोळा तयार करायचा. भिजवून घ्यायचं. छान भिजवलं गेलं आहे, गोळा तयार झाला आहे. आता अगदी पोळपाटावर हलक्या हाताने असा छोटासा गोळा घेऊन हळूवार पराठा लाटून घ्यायचा आहे आणि चांगल्या तापलेल्या तव्यावर पराठा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे. वरती थोडं तेल टाकायचं आहे आणि तेल टाकल्यानंतर पुन्हा खालीवर करायचं आहे, पुन्हा खरपूस भाजून घ्यायचा. खूप छान लागतात हे पराठे आणि पौष्टिकता आहेतच. एकदा करून पहा अशा पद्धतीने, नक्कीच आवडतील. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.